पुण्यातील चंदननगर परिसरामधला जो आरोपी आहे संजय सावंत, त्याचं हेच जे कार्यालय आहे, या कार्यालयामध्ये 2023 पासून पूनम मून जी आहे ते सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी काम करत होती। मात्र संजय सावंत याची जी पत्नी आहे, त्या पत्नीला संजय सावंत आणि पूनम मून यांचे अनैतिक संबंध, प्रेम संबंध आहेत याचा संशय आला आणि या संशयावरून पूनमचा जो आहे तो याच ठिकाणी, हे जे शटर दिसतं त्या शटरच्या आतमध्ये कार्यालयामध्ये तिचे हातपाय बांधून धारदार शस्त्राने तिच्यावरती वार करून आणि बॅटने जबर मारहाण करून तिचा खून जो आहे तो याच ठिकाणी करण्यात आला। आता पोलिसांकडून संजय सावंत, त्याचबरोबर त्याची पत्नी आणि त्याची अल्पवयीन जी मुलगी आहे, या तिघांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि 22 एप्रिलपर्यंत आता त्यांना पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र सध्या आपण ज्या ठिकाणावरती उभे आहोत हेच ते ठिकाण आहे, चंदननगरमधलं हेच ते कार्यालय आहे, ज्या कार्यालयामध्ये 2023 पासून पूनम मून जी आहे ती या ठिकाणी कार्यरत होती, सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत होती। मात्र आता जो 16 तारखेला ही जी पूनम आहे ती मिसिंग होती, तिच्या नवऱ्या जो आहे तो तिचा शोध घेत होता। मात्र ज्यावेळेस तो या ठिकाणी पोहोचला आणि हे शटर उघडून पाहिलं त्यावेळेस एक धक्कादायक बाब समोर आली की पूनमला मारून तिचा खून करून तिला एका पोत्यामध्ये भरण्यात आलेलं होतं किंवा ठेवण्यात आलेलं होतं। पोलिसांकडून या ठिकाणी येऊन अधिकची माहिती किंवा तपास करण्याच्या आल्याच्या नंतर हे तिन्ही आरोपी जे आहेत ते निष्पन्न झालेले आहेत। प्रेम संबंधाच्या संशयावरून संजय सावंत जो आरोपी आहे, याची पत्नी आणि मुलगी या दोघीकडून हा खून करण्यात आला। मात्र यामध्ये संजय सावंत सुद्धा या खटामध्ये सहभागी असल्याचा संशय जो आहे किंवा शक्यता जी आहे ती पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो की हे तेच कार्यालय आहे ज्या कार्यालयामध्ये पूनम मून जी आहे ती कार्यरत होती। मात्र आता पोलिसांकडून हे तिन्ही आरोपी जे आहे ते ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील तपास जो आहे तो आता पोलिसांकडून करण्यात येत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।